मंत्रालयातील गर्दीला आता चाप बसणार. मंत्र्यांसोबत आता फक्त एका व्यक्तीला प्रवेश. बैठक संपेपर्यंत स्वीय सहाय्यकांना प्रवेश नाही. भाजप इंडिया आघाडी विरोधामध्ये आंदोलन करणार. भाजप आणि मित्रपक्ष देशभरामध्ये आंदोलन करणार. देशभरात सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये निदर्शन. सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर. 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होणार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार. पत्राचाळा प्रकरणी कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. घर ताब्यात घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत. ताबा न घेतल्यास घराचा वापर करा. हायकोर्टाकडून म्हाडाला परवानगी. ठाण्यामध्ये टीएमटीची डबल डेकर धावणार. ठाणेकरांचं स्वप्न सत्यात उतरणार. सोमवारपासून वातानुकूलित डबल डेकर बस धावणार. 10 डबल डेकर बस ठाण्यामध्ये होणार दाखल. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा ब्लॉक. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ब्लॉक. रात्री 12 ते सकाळी 10 पर्यंत ब्लॉक असणार. हार्बर पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. कच्च्या तेलाचे दर घसरले. होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्याचे परिणाम. कच्च्या तेलाचे दर 9% घसरले. कच्चं तेल $90.38 प्रति बॅरल. अक्षय तृतीयेला सोनं कडाडणार. युद्धविरामानंतर किमतीमध्ये वाढ. 2.25 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता. सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीमुळे विमानांचं तिकीट दर गगनाला. देशांतर्गत प्रवासाचे भाडे 25% महाग. हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ. पर्यटनाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती उद्या कायम. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान अधिक. हवामान बदलामुळे काहीसा दिलासा. पुढील 3 दिवस पावसाची शक्यता. नागपुरात उन्हाचा कहर. आज शाळा कॉलेजेसना सुट्टी. काही दिवसांपासून पारा 43°C उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा. विदर्भातील वाशिममध्ये उन्हाचा तडाखा. वाशिममध्ये 44° तापमानाची नोंद. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणं टाळावं. जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांचं नागरिकांना आवाहन. राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा इशारा. सोलापूर, नांदेड, धाराशिव, लातूरमध्ये येलो अलर्ट. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. राज्यातील 66,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. सरकारकडून 54 कोटींची मदत मंजूर. पावसामुळे 49,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. विविध भागांमधील 66,000 शेतकरी बाधित. अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्षांच्या दरात तब्बल 40% घसरण. द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. द्राक्षांना प्रतिकिलो 40 रुपये दर. जळगावच्या भुसावळमध्ये धावत्या रिक्षाला आग. चालक वेळीच बाहेर पडल्यानं अनर्थ टळला. आगीत रिक्षा जळून खाक. नाहटा चौक परिसरातील घटना. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्य. सोलापुरात 3 ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई. तब्बल 91 जणांवर गुन्हा दाखल. 1,21,00,000चा मुद्देमाल जप्त. बार्शी, भोगाव, कोंडी भागात कारवाई. नवी मुंबईतील वाशीमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. पोलिसांकडून अल्पवयीन मुलीसह 3घींची सुटका. महिला दलालाच्या मुसक्या आवडल्या. महिला दलालावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. वाशीतील 17 प्लाझामध्ये सुरू होता प्रकार. भंडाऱ्यातील गडेगावामध्ये कंपनीत कामगाराचा मृत्यू. मृतदेह प्रवेशद्वारावर ठेवत मदतीची मागणी मान्य केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार. तब्बल तासभर ठेवला होता प्रवेशद्वारावर मृतदेह. आईच्या समोर मुलाला अमानुष मारहाण. बेल्ट, ऊस आणि लाकडी दांडक्यानं तरुणाला मारलं. धाराशिवच्या लेडी डॉनचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवच्या पारंडा तालुक्यातील प्रकार. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप. भंडाऱ्यामध्ये संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. एजन्सी समोरील रस्त्यावर सिलेंडर ठेवत आंदोलन. सिलेंडरचं योग्यरित्या वितरण करत नसल्याचा आरोप. रस्ता रोकोमुळे काही काळ तणावाची स्थिती.
निफाडच्या शिवडीमध्ये क्रेटच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये 700 ते 800 क्रेट जळून खाक. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट.